काळूबाईच्या नावानं सदानंदाचा येलकूट. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? नक्कीच बरे असणार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिकोली मराठी युट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू. तर आज कुठं चाललो तेजू आपण? आज आम्ही चाललो परत एकदा जाम लांब. तर आज आपण देवस्थान करणार आहोत. ऑब्व्हियसली महाराष्ट्रातले आपले जे मेन म्हणजे देवस्थान आहेत, बरं सगळे मेन आहेत, पण जे देवस्थान आहेत ते करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण महडला जाणार आहोत, बाप्पाचं दर्शन घेऊ. त्याच्यानंतर वाईचा गणपती आहे, त्याच्यानंतर पालीचा खंडोबा आहे, आणि नंतर आपली मांढरा देवी आहे. आणि मांढरा देवीच्या नंतर मग आपण कोल्हापूरला जाणार आहोत, आणि कोल्हापूरला वस्ती असेल, आणि मग दुसऱ्या दिवशी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन असेल आणि ज्योतिबाचं दर्शन असेल. अशी आपली ओव्हरऑल पिकनिक असेल. म्हणजे अशा प्रकारे आपल्या मेन देवस्थान आहे तो आजचा मांढरा देवीचा आहे. मांढरा देवीचा आहे आणि उद्याचा महालक्ष्मीचा आहे. उद्या महालक्ष्मीचा आहे. तर जाऊया कसा ट्रॅव्हल होतोय, कारण की आज आम्ही दोघच नाही आहोत आणि गाडी चालवायचं टेन्शन नाही म्हणा. आपण जाणार आहोत बसशी, आणि बोकर्ड्याची फॅमिली आहे तेजूची, त्यांच्यासोबत जायचं आहे. तर मस्तपैकी आरामात जाऊ, मस्तपैकी व्हिडिओ काढू. तुम्ही बघत राहा लास्टपर्यंत. अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करा, आणि आजच्या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर एन्जॉय करा. तर जाऊया. अशा प्रकारे पोचलो जेएनपीटीवर आम्ही. आणि बघा कालोख किती आहे वाटतंय ना. आता वाजलं 4:30 आणि बस पण इथे समोरची, बहुतेक बस तीच असेल. महडचं दर्शन झालंय. सीट आम्ही चेंज केली, पाठची पुढे आलो, थोडं कम्फर्टेबल वाटतंय. आता डायरेक्ट वाईचा गणपती आहे, तर सगळ्या झोपता मग मी, कारण की जाम झोपली. तर मग बघू वाईचा गणपती दाखवतो, तिकडचा परिसर. तर आता झोपूया जरासा, कारण की अजूनपर्यंत कालोखच आहे बघा. आता उजडत आहे, उजडल्यावर झोप तर लागणार नाही. बघूया. एक नवीन देवस्थान आहे वाणीचा गणपती, तिथं पोचलोय आता मी. आणि पहिल्यांदाच मी आलो इथं, वाणीचा गणपती आहे म्हणून तिथं. बघा आता जाऊया आपण तिथं. बघा असं मंदिर आहे, जिल्हा सातारा, तालुका वाईचा गणपती. तर जाऊया आपण दर्शन घेवायला. सपटा होता. अशा प्रकारे वाईचा गणपती आहे. आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, तर व्हिडिओ काढू शकत नाही. तर बाहेरून थोडी व्हिडिओ काढली मी. तर दर्शन वगैरे घेतला आम्ही. आणि इकडचा परिसर बघा एकदम स्वच्छ, समोर नदी वगैरे आहे. हे बघा अशा प्रकारे वाहता पाणी. मी तर पहिल्यांदा आलो होतो, त्याचं काय माहिती नाही. पहिल्यांदा आलीस म्हणजे आमच्या जे कुठला महाडचा गणपती आम्ही तर दिल्लीत जात आहोत, पण इकडचं 3-4 स्पॉट आहेत ना, ते आम्ही पहिल्यांदा करणार आहोत. आता याच्यानंतर
मांढरा देवी ना, मांढरदेवी. मांढर देवी. तो पण पहिल्यांदाच आहे माझा पण आणि तेजूचा पण. आणि नंतर खंडोबाचं मंदिर आहे पालीला, म्हणजे साताऱ्यामध्येच आहे. सगळे साताऱ्याचंच प्लेस आहेत. ते जाऊया आता आपण. इथलं दर्शन झालं आहे, आता पुढे जाऊया. तेजू चल ये. अशा प्रकारे वाईचं गणपतीचं दर्शन झालेलं आहे. तर जाऊया नेक्स्ट दर्शनाकडे वळूया. आता आम्ही पोचलो तर मांढर देवीच्या दर्शनाला. मेन स्पॉट आहे तो तुम्हाला दाखवतोय बघा. काळूबाईच्या नावानं चला. समोर तर एवढ्या पायऱ्या दिसतात, काय माहिती नाही अजून वरती किती पायऱ्या आहेत. तर एवढ्याच पायऱ्या सुद्धा काय वाटणार नाही, पण थोडंफार खालून यावाला दमाला होतंय. असा काय विषय नाही. जाऊया आता वरती. हे बघा मारुतीचं मंदिर. बजरंग बली की जय. हो पुढं आता पोहोचलोय मंदिराच्या समोरच. हा बघा मंदिर आहे. तर जाऊया. आतमध्ये नाही जायचं. आता पोचलो आहे साताऱ्याच्या पाल खंडोबा इथे. खंडरायाच्या लग्नाला चला. तर खंडोबा देवाचं दर्शन घेऊया आपण. आपला कुलदैवत आहे, तर जाऊन दर्शन घेऊया. हे बघा समोरच आहे मंदिर. मंदिराजवळ पोचलोत. एलकोट एलकोट जय मल्हार. सदानंदाचा एलकोट. जेजुरीला भरपूर वेळा गेला असाल, पण हा खंडरायाचं मंदिर मी पण पहिल्यांदा बघतोय. आणि तुम्ही बघत असेल का माहिती नाही. तुम्ही भरपूर वेळा आला असाल तर कमेंटमध्ये एलकोट एलकोट जय मल्हार नक्की लिहायला विसरू नका.
आता आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलो आणि एका मंडपामध्ये काय बोलतो त्याला सभागृहामध्ये पोहोचलेलो आहोत आणि सभागृहामध्येच जागा भेटली कारण की रूम वगैरे भेटल्या नाही. अख्खा फुल आहे कोल्हापूर. तर इथं बघा आमचे जे ऑर्गनायझर आहेत ते इथं जेवण बनवतात. काय जेवण बनते बघूया. आपला आजचा काय मेनू आहे, काय बनवत आहोत आता? छोलेची भाजी आहे. छोलेची भाजी आहे. ओके, छोलेची भाजी आणि भात बनतोय. डाळ ठेवलेली आहे. ओके, छोलेची भाजी बनली पण बघा. छोले आणि मिक्स भाजी म्हणजे मिक्स भाजी आहे. ओके, तर चला अशा प्रकारे आपले हे ऑर्गनायझर आहेत. तुम्हीच आहेत ना ऑर्गनायझर? टोटल जी ट्रिप निघतो ना ते सर्व हँडल करतात. तर तुमचं नाव काय दादा? माझं नाव मनोज म्हात्रे. आपण कोपानदेव सलीतून ही यात्रा आणलेली आहे. अच्छा, तर तुम्ही भरपूर अशा यात्रा ऑर्गनाईज करता ना? हो, घेऊन जातो. तर तुम्हाला जर कुठली यात्रा ऑर्गनाईज करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा दादांना नक्कीच. तुमचा नंबर काय आहे ते सांगा दादा. माझा नंबर आहे 9773747625. नक्कीच आपले पब्लिक तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. तर चला जाऊया आता दर्शन घेवायला. ॲक्च्युली आम्ही दर्शन उद्या घेणार होतो पण आता पहिले जाऊन घेता. उद्याचं उद्या बघू काय भेटेल की नाही. तर जाऊया चला. तर मित्रांनो मंदिर तर बंद आहे. आम्ही असं झालो होतो फेरी मारायला. तर बघा समोरच तुम्हाला दाखवतोय दरवाजा बंद झाला आहे. तर आपण दर्शनाला उद्या येऊ आणि उद्या मस्तपैकी व्हिडिओ काढायला भेटली तर नक्की आपण काढू मंदिराची. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, उद्याच्या जर्नीमध्ये. कशी आहे ती उद्याची जर्नी बघूया काय काय बघायला भेटते कोल्हापूरमध्ये. तर उद्या कोल्हापूरचा ब्लॉग असेल. तर भेटूया उद्या. चला जेवण बोलानंतर जेवू काय आपण. भूक पण लागली भरपूर. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.